भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या 234व्या जयंतीप्रित्यर्थ महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे संयुक्त प्रथम राज्य अधिवेशन सांगली येथे 7 सप्टेंबरला होणार। आपण उपस्थित सर्व मीडिया बंधू भगिनी आपणा सर्वांचं भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आहे। भारतीय कर्मचारी संघ BKS आणि भारतीय स्वाभिमानी संघ BSS यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या 234व्या जयंतीप्रित्यर्थ महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे प्रथम राज्य अधिवेशन रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025ला स्थळ विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यानिमित्तानं या राज्य अधिवेशनाची जी भूमिका आहे किंवा राज्य अधिवेशनामध्ये जे विषय चर्चेला ठेवण्यात आलेले आहे त्याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आदरणीय अभिजित भगत सर, जे की राष्ट्रीय महासचिव समीक्षा भारतीय कर्मचारी संघ नवी दिल्ली हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय विठ्ठल दानगे सर, प्रदेश अध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य, ते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय शुद्धोधन धनवीज सर, पूर्व विदर्भ प्रभारी भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य, हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे। मी सरांना विनंती करणार की त्यांनी या राज्य अधिवेशनाच्या संबंधानं भूमिका ठेवावी। आदरणीय विठ्ठल दानगे सर। धन्यवाद सर। माननीय अनिल गेडाम सर, सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात। मित्रांनो, भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीनं येत्या 7 सप्टेंबरला म्हणजे येता जो रविवार आहे त्या रविवारला सांगली या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये प्रथम राज्य अधिवेशनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या राज्य अधिवेशनाचे जे उद्घाटक आहेत ते माननीय परमपूज्य कोरणेश्वर स्वामी आप्पा, जे लिंगायत धर्मगुरू आहेत आणि राष्ट्रीय संयोजक आहेत ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती नवी दिल्ली। त्याचबरोबर या अधिवेशनाची अध्यक्षता माननीय DR ओड साहेब, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय कर्मचारी संघाचे, ते करणार आहेत आणि माननीय ओड सरांना 32 वर्षाचा अनुभव आहे समाजामध्ये काम करण्याचा। त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट महमूद प्राचा साहेब, त्यांचं नाव सर्वांनाच माहिती आहे, सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत। नंतर माननीय JK पवार साहेब, ज्यांनी शाहू महाराजांवर असंख्य पुस्तकं लिहिलेली आहेत, ते अभ्यासक आहेत। त्याचबरोबर या पद्धतीचे जे विद्वान वक्ता आहेत, मान्यवर आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये सांगली या ठिकाणी येत आहेत। आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यापासून याचा प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व 36 जिल्ह्यांमधून या अधिवेशनाला लोकांची उपस्थिती राहणार आहे। महिला, पुरुष, युवा, विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये त्या अधिवेशनाला येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचं आणि ट्रॅव्हल्स आम्ही बुक केलेले आहेत आणि त्या अधिवेशनाला उद्या सकाळपासून लोक निघणार आहेत आणि मोठं ऐतिहासिक अधिवेशन हे सफल होणार आहे। मित्रांनो, या अधिवेशनाचं एक विशेषता ही आहे की या अधिवेशनाला ज्वलंत विषय आम्ही ठेवलेले आहेत आणि पहिलं जे सत्र उद्घाटन सत्र आहे, या उद्घाटन सत्रामध्ये 5 विषय एकूण लावलेले आहेत। त्या 5 विषयामधला जो पहिला विषय आहे, ज्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही परंतु तो फार गंभीर विषय आहे, न्यू वर्ल्ड ऑर्डर व त्याचा बहुजन समाजावर होणारा जो परिणाम आहे तो किती भयानक आहे, त्याचं विश्लेषण
त्या विषयाचे जे अभ्यासक आहेत, ज्यांचा रिसर्च त्या विषयावर आहे, ते लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि ते लोक त्या विषयावर बोलणार आहेत. ते मुद्रा ऑब्लिक चलन, मानक मूल्य आणि वैध निविदा प्रणाली याचा जो गंभीरता आहे ना, हे बऱ्याचशा लोकांना आपल्याला माहित नाही. कदाचित पत्रकार बंधू तुम्हाला त्या संदर्भात माहिती असेल. तो एक विषय नव्यानं आम्ही त्याच्यामध्ये लावलेला आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे सर्व जे टेम्पल आहेत, शिखांचा गुरुद्वारा शिखांच्या कब्जामध्ये आहे, हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यामध्ये आहेत, जैनांचे मंदिर जैनांच्या ताब्यामध्ये आहे, ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यामध्ये आहे. परंतु बौद्धांचं जे आधार स्तंभ आहे किंवा आधारशाला आहे किंवा त्याचं प्रेरणा आपण जिथून आपल्याला मिळते, त्या ठिकाणी जे बोधगया टेम्पल आहे, ते टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, हा सुद्धा एक विषय आपण त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि तुम्ही नागपूरचा सर्व बहुजन मीडिया आहे आणि तुम्हाला माहित आहे की त्या संदर्भामध्ये कितीतरी नागपूरमध्ये प्रोग्राम होत आहे आणि ऑल इंडियावर त्याचा आवाज उठवला पाहिजे, पण तो विषय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. दुसरा एक आत्ताचा एक गंभीर विषय असा आहे का मालेगाव, नांदेड आणि मुंबईचा जो ब्लास्ट झालेला होता, हायकोर्टाने मुंबईच्या ब्लास्टमधून जे लोक सुटले त्यांना पण निर्दोष सोडलेला आहे. मालेगावचा जो ब्लास्ट झाला होता त्याचे जे आरोपी होते त्यांना सुद्धा निर्दोष सोडलेला आहे. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची जी दुटप्पी भूमिका समोर आलेली आहे, त्यांनी मीडियाला बाईट देताना सांगितलं की मालेगावमध्ये जे ब्लास्टमध्ये फसल्या गेलेले लोक होते, जे निर्दोष सोडल्या गेले, तर हा एक षड्यंत्राचा भाग होता आणि षड्यंत्र म्हणून त्यांना फसवण्यात आलं होतं, हे एक स्टेटमेंट त्यांचं आलं. आणि मुंबई ब्लास्टमध्ये जे निर्दोष मुस्लिम लोकांना सोडण्यात आलं, याविषयी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांना फसवण्यात आलं होतं आणि एका ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, ही जी दुटप्पी भूमिका मुख्यमंत्र्याची आहे, तो सुद्धा विषय आम्ही जो विरोधाभास आहे त्या संदर्भात सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहे. आणि एक लेटेस्ट संविधान का बदलाव एक पुस्तक आलेलं होतं, त्या पुस्तकाचा काय ब्राह्मणी मानसिकता आहे त्याच्यावर सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहोत. त्या संदर्भामध्ये बरेचसे वक्ता काम करणार आहेत, बोलणार आहेत, ज्याचं रिसर्च आहे, ज्याचे त्या विषयाचे जाणकार आहेत, त्या लोकांना आपण त्या ठिकाणी बोलवले आहे. दुसरं मित्रांनो, दुसरं दुपारचं जे सत्र आहे, ते सत्रामध्ये एकूण 6 विषयावर चर्चा आपण करणार आहोत. पहिला जो विषय आहे जनसुरक्षा विधेयक कायदा, जो महाराष्ट्रामध्ये आता लागू करण्यात आलेला आहे. आणि हे जे विधेयक आहे, हे विधेयक याच्या अगोदर वेगवेगळ्या नावाने पूर्ण देशामध्ये सुद्धा आहे. छत्तीसगडमध्ये सुद्धा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट मध्ये आहे किंवा जम्मू काश्मीरमध्ये ते विधेयक आहे, तुमचं आंध्र प्रदेशमध्ये आहे, ओरिसामध्ये ते लागू झालेलं आहे. आणि या विधेयकाचा काय परिणाम आहे तर मोठ्या विस्ताराने मी तुम्हाला सांगणार नाही. काश्मीरचं कलम रद्द केल्यानंतर तिथले जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना कोणतीही सूचना न देता 2 वर्ष नजरकैदेमध्ये ठेवलं, ते हे विधेयक आहे. म्हणजे FIR न करता किंवा कोणतीही नोंद न घेता किंवा काही चर्चा न करता तुम्हाला ते अरेस्ट करू शकतात. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम पत्रकारांवर होत आहे. कारण पत्रकारांचं जर आपण हिस्ट्री काढली, गुगलवर सर्च जरी तुम्ही करसाल, जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये ज्या ज्या पत्रकारांनी ऍक्शन घेतली त्या त्या पत्रकारांना त्यांनी FIR न नोंदता आतमध्ये टाकलेलं आहे किंवा नजरकैदेमध्ये ठेवलेलं आहे. दुसरं